संपूर्ण भारत देशात स्वतःच्या नावाने सिनियर सायन्स कॉलेज सुरू करणारी आणि राज्यात आपल्या नाविन्यपूर्ण अशा टेबल बँकिंगद्वारे ग्राहकांना तत्पर सेवा देणाऱ्या दापोली अर्बन बँकेने सहकार क्षेत्रात आपल्या ओळखीचा ठसा निर्माण केलाय। अगदी बँक स्थापनेपासूनच गेली 65 वर्षे सातत्याने ऑडिटचा अवर्ग दर्जा राखणाऱ्या या बँकेला सन 2024-25 या आर्थिक वर्षात रुपये 7 कोटी 20 लाख ढोबळ नफा तर रुपये 3 कोटी 90 लाख बँकेला निव्वळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉक्टर जयवंत जालगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी थोरात तसेच ज्येष्ठ संचालक माधव शेट्टे, तज्ञ संचालक संदीप खोचरे, प्रशासन विभागातील नरेंद्र आयरे, प्रसाद लागू आदी उपस्थित होते। सन 2024-25 हे बँकेच्या दृष्टीने अत्यंत चांगलं वर्ष गेलेलं आहे। बँकेला 7 कोटी 20 लाख ग्रॉस प्रॉफिट झालेलं आहे आणि 3 कोटी 90 लाख नेट प्रॉफिट झालेलं आहे। खरं म्हणजे प्रॉफिट किती झालं याच्यापेक्षा बँकेने सभासदांना काय दिलं वर्षभरामध्ये हे सर्वात महत्त्वाचं आहे। कारण ज्यांच्या जीवावर बँक चालते ते सभासद, त्यांचं हित जोपासण्याचं काम बँकेने किती केलेलं आहे हे सांगायला मला आनंद वाटेल। बँकेच्या सभासदांचा ज्याने 1000चे शेअर धारण केलेले आहेत असे बँकेचे एकूण 27,917 सभासद आहेत आणि त्या प्रत्येकाचा बँकेने 2 लाखाचा विमा उतरवलेला आहे। त्याचा प्रीमियम म्हणजे वार्षिक जो हप्ता भरायला लागतो तो 25,69,000 रुपये बँकेने भरलेला आहे। दुसरं म्हणजे ठेवीदारांचा विमा बँकेने उतरलेला आहे। ज्यांच्या 50,000 पेक्षा जास्त रकमेच्या ठेवी आहेत त्यांचा बँकेने 5 लाखाचा विमा उतरलेला आहे आणि त्या विम्याचा जो हप्ता आहे तो 14,83,000 रुपये बँकेने भरलेला आहे। असं 42 लाख रुपये आपल्या उत्पन्नातनं बँकेने सभासदांचं हित जोपासण्यासाठी खर्च केलेले आहे। आता हे खर्च केले म्हणजे बँक नफ्यात नाही का? तर बँक नफ्यात आहे। बँकेला 3 कोटी 90 लाख रुपये नेट प्रॉफिट झालेला आहे। बँकेने CRAR 13% राखण्याचं काम केलेलं आहे। बँकेचं ग्रॉस NPA जो आहे तो रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 5%च्या आत असायला हवा आहे, तो आपण 4% राखलेला आहे आणि बँकेचं नेट NPA हे 0% आहे। म्हणजे रिझर्व्ह बँकेने जे नियम केलेले आहेत त्याचं परिपूर्णपणे पालन करून बँकेने सभासदाचं हित जोपासलं आहे आणि त्याचबरोबर आपली नफा क्षमता टिकवण्याचं काम हे संचालक मंडळांच्या योग्य निर्णयामुळे भविष्यामध्ये येणारे धोके त्याच्यावर करावयाची उपाययोजना, त्याच्यासाठी घ्यायची दक्षता, बँकेचं कर्ज धोरण, वसुलीचं धोरण, बँकेचं गुंतवणुकीचं धोरण, प्रशासनावर बँकेने कसं नियंत्रण संचालक मंडळाने ठेवावं ते जे ठेवलेलं आहे, या सगळ्याचा परिपाक म्हणून बँकेने नफ्यात राहण्याचं काम केलेलं आहे। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आजपर्यंतच्या बँकेच्या याच्यामध्ये यंदाचा नफा हा सर्वात जास्त, गेल्या वर्षी 7 कोटी 15 लाख होता, तो यंदा वाढलेला आहे आणि बँक सुस्थितीत ठेवण्याचं काम संचालक मंडळाने केलेलं आहे। त्यासाठी सर्व सन्माननीय भागधारक सभासद, ग्राहक, बँकेचे हितचिंतक, पत्रकार या सर्वांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि असंच प्रेम बँकेवर ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।